शांती. आज आहे 17/9/2022 मुरली. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, तुमचे हे जीवन मोस्ट व्हॅल्युबल म्हणजेच सर्वाधिक मौल्यवान आहे. तुम्हाला या जन्मामध्ये कवडीपासून हिऱ्यासारखे बनायचे आहे. म्हणून जितके शक्य असेल तितके बाबांची आठवण करा. प्रश्न आहे, कोणत्या एका गोष्टीची खबरदारी न घेतल्याने पूर्ण रजिस्टर खराब होऊन जाते? उत्तर आहे, जर कोणाला दुःख दिले तर दुःख दिल्यामुळे रजिस्टर खराब होते. या बाबतीत खूप खबरदारी घेतली पाहिजे. दुसऱ्याला दुःख देणे हे सुद्धा स्वतःला दुःखी करणे आहे. जेव्हा बाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत तर मुलांना देखील बाप समान बनायचे आहे. 21 जन्मांचे राज्यभाग्य घेण्यासाठी एकतर पवित्र बना, दुसरे मनसा वाचा कर्मणा कोणालाही दुःख देऊ नका. गृहस्थ व्यवहारामध्ये खूप गोडीने व्यवहार करा. गीत आहे, तकदीर जगाकर आई हूँ. ओम शांती. तुम्ही जाणता की आपण आत्मे स्वतःचे कोणते भाग्य बनवून आलो आहोत. आता पुन्हा नवीन दुनियेसाठी आम्ही भाग्य घडवत आहोत. हे देखील जाणता की ते आहेत शारीरिक लढाईवर. तुम्ही ब्राह्मण आहात रूहानी म्हणजेच आत्मिक लढाईवर. नवीन दुनियेचे मालक बनण्यासाठी, रावणावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही लढाईवर आहात. बाबा यावेळेस सन्मुख बसून समजावतात तर चांगले वाटते. बाहेर गेल्यावर कितीतरी चांगले चांगले पॉईंट्स विसरायला होतात. तुम्ही कोमेजून जाता. बाबा आहेत श्रीमत देणारे, नवीन दुनियेचे स्वराज्य देणारे. स्व अर्थात आत्मा म्हणते, आधी माझ्यामध्ये गदाई होती म्हणजे मी निर्गुणी होतो. आता मला राजाई मिळत आहे. त्यांना गदाई का म्हणतात? गाढवाचे उदाहरण देतात की गाढवाचा शृंगार करून धोबी लोक कपड्यांचे गाठोडे त्यांच्यावर ठेवतात. पण गाढवाला जेव्हा माती दिसते तेव्हा ते मातीत लोळायला लागते. तर इथे देखील बाबा आले आहेत. मुलांना स्वराज्य देण्यासाठी शृंगार करतात. परंतु मुले चालता चालता मायारूपी धुळीमध्ये पडून सारा शृंगार खराब करतात. मुले स्वतः देखील समजतात की बाबा आमचा खूप चांगला शृंगार करतात. परंतु माया अशी प्रबळ आहे जी आम्हाला लोळवून आमचा शृंगार खराब करते. सर्वात वाईट धूळ आहे विकाराची. तुमची लढाई आहेच खास विकारांसोबत. बाबा म्हणतात, काम विकार महाशत्रू आहे. कसा शत्रू बनला हे कोणालाच माहिती नाही. बाबांनी आम्हाला स्वराज्य दिले होते. आता आम्ही गमावले आहे. आता पुन्हा बाबा येऊन विकारांवर विजय प्राप्त करण्याच्या युक्त्या सांगत आहेत. वास्तवात तुमची लढाई काम महाशत्रू सोबत आहे. आता बाबा म्हणतात की आता कामीपासून निष्कामी बना. निष्कामी अर्थात कोणतीही कामना नाही. ज्याच्यामध्ये कोणताही विकार नाही त्याला निष्कामी म्हणतात. बाबा काम विकारावर विजय मिळवून देतात. कोणालाही माहिती नाही की रावण राज्य केव्हापासून सुरू झाले. जगन्नाथच्या मंदिरामध्ये देवतांची घाणेरडी चित्रे लावलेली आहेत. यावरून हे सिद्ध होते की देवता वाममार्गात गेल्याने मनुष्य कामी बनतात. आता तुम्ही कामी मनुष्यापासून निष्कामी देवता बनत आहात. तुमचे युद्ध निराळे आहे. बाबा चिची दुनियेपासून वैराग्य मिळवून देतात. ही आहे विषय वैतरणी नदी. तुमचे हे जीवन खूप मौल्यवान आहे. यामध्ये कवडीपासून हिऱ्यासारखे बनायचे आहे. आहे सारी बुद्धीची गोष्ट. तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आजकाल तर मारण्यासाठी अनेक बॉम्ब्स बनवले आहेत. माणसांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. आधी तर लढाई नेहमी शहराच्या बाहेर मैदानामध्ये होत असे. नंतर विजय मिळवल्यावर शहराच्या आत येत असत.
आजकाल तर जिथे बघावे तिथे बॉम्ब टाकून देतात. मुलांना कुठेही यायचे जायचे असेल तर बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना देखील आठवण करून द्यायची आहे. तुमच्या तर शाखा उघडतच राहतील. दान कशाचे करायला पाहिजे हे देखील तुम्ही मुलेच समजता. उत्तम ते उत्तम दान आहे अविनाशी ज्ञानरत्नांचे. घराघरामध्ये तुम्ही हे हॉस्पिटल उघडा. तुमच्या हॉस्पिटलमध्ये औषधे वगैरे काही सुद्धा नाहीत. फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे की उठता बसता बाबांची आठवण करा. असे नाही की आठवण एका जागी बसून करायची आहे. हे तर अशासाठी की जेव्हा कोणी आठवण करत नाहीत तेव्हा संघटनमध्ये बसवले जाते, ज्याने संघटनचे बळ मिळते. संग तारे कुसंग बोरे, म्हणजेच चांगला संग तारून नेईल तर कुसंग बुडवून टाकतो. बाहेर गेल्यावर मग विसरून जातात. बाबांनी समजावले आहे, पहाटे उठून बाबांची आठवण करा. आठवणीचा चार्ट ठेवा. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. खूप ठिकाणी योग आश्रम आहेत. हे सर्वजण हठयोग शिकवतात. त्याने काही फायदा होत नाही. त्याला हठयोग म्हटले जाते. राजयोग मनुष्याला शिकवू शकत नाही. भारताचा प्राचीन योग शिकवण्यासाठी परदेशामध्ये जातात, परंतु ती सर्व आहे फसवणूक. सर्वोत्तम संन्यास तर तुमचा आहे. तुम्ही जुन्या दुनियेचा संन्यास करता. हे बाबाच येऊन शिकवतात. बाबा म्हणतात, बुद्धीने जुन्या दुनियेचा संन्यास करा. तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र राहायचे आहे. 5 विकारांचा संन्यास करायचा आहे. यासाठी मग युक्ती मिळते. अनेक जन्मांचे डोक्यावर जे पापांचे ओझे आहे किंवा या जन्मात जी पापे केली आहेत ती कशी मिटणार? त्याचे प्रायश्चित्त कसे करणार? बाबा म्हणतात, कल्पकल्प तुम्हा मुलांना मी समजावतो की बाबांची आठवण करायची आहे आणि चक्रसुद्धा फिरवायचे आहे. तुमचे स्वदर्शन चक्र फिरत राहते. या चक्रामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतात. स्वदर्शन चक्राची किती महिमा आहे. त्यांनी मग दाखवले आहे की श्रीकृष्णाने स्वदर्शन चक्र फिरवले आणि कितीतरी जण मारले गेले. या तर आहेत सर्व दंतकथा. तुम्हा मुलांना अर्थ समजावला जातो. बाबा मुलांना समजावतात, एक तर कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत. तर तुम्हा मुलांना देखील असे बनायचे आहे. दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे स्वतःला दुःख देणे. कोणाला दुःख देतात म्हणजेच स्वतःचेच खाते खराब करतात. या बाबतीत खूप खबरदारी घेतली पाहिजे. असे कोणतेही पापकर्म करायचे नाही ज्याने रजिस्टर खराब होईल. मुले लिहितात की बाबा आज आमच्याकडून ही चूक झाली, त्याच्यावर चिडलो. आज मी खाली घसरलो. बाबा आमचा यांच्यात मोह आहे. खूप रिपोर्ट येतात. मग त्यांना समजावले जाते, तुम्ही अंजाम म्हणजेच वचन दिले आहे की जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस मी माझा बुद्धियोग तुमच्या सोबतच ठेवेन. नष्टमोहा बनेल. संन्यासी तर सोडून निघून जातात. प्राप्ती तर काहीच नाही. तुम्हाला तर प्राप्ती खूप आहे. त्यामुळे पूर्ण नष्टमोहा बनायचे आहे. प्रेम एक बाबांवरच करायचे आहे. त्यांचीच आठवण करायची आहे. असे देखील बरेच आहेत जे बाबांच्या प्रेमात अश्रू ढाळतात की अशा बाबांपासून आम्ही दूर का आहोत? आम्ही तर बस शिवबाबांनाच चिटकून राहणार. इथे प्राप्ती तर खूप मोठी आहे. बाहेरच्या सत्संगामध्ये तर पुष्कळ जण जातात. प्राप्ती तर काहीच नाही. ते तर असे कोणाला समजावत नाहीत की काम महाशत्रू आहे. मनुष्य मनुष्याला राजयोग शिकवू शकत नाही. हो, कोणी राजा बनतात अल्पकाळच्या सुखासाठी. गरिबांना खूप दान पुण्य करतात. तेव्हा कुठे राजाच्या घरी जन्म मिळतो. इथे तर तुम्हाला 21 जन्मांसाठी राज्यभाग्य मिळते. बाबा म्हणतात, एक तर पवित्र बना, दुसरे मनसा वाचा कर्मणा कोणाला दुःख देऊ नकात, अन्यथा शिक्षेसाठी कारणीभूत व्हाल. कारण इथे धर्मराज बसला आहे जो बाबांचा राईट हँड आहे.
तुमचे रजिस्टर खराब होऊन जाईल. खूप मोठ्या शिक्षेस कारणीभूत व्हाल. मुखाने बोलतात. इंद्रियांनी काही विकर्म केले तर ते कर्मणा होते. बाबा समजावतात की कर्मणामध्ये येऊ नकात. तुफान भले येऊ देत, परंतु तुम्हाला खूप गोड बनायचे आहे. क्रोधी व्यक्तीवर क्रोध करायचा नाही. स्मित हास्य द्यायचे असते. क्रोधामध्ये मनुष्य अपशब्द बोलतात तर समजतात यांच्यामध्ये क्रोधाचे भूत आले आहे. ज्ञानाने समजवायचे असते. गृहस्थ व्यवहारामध्ये तुमची वागणूक खूप गोड असली पाहिजे. अनेकांच्या बाबतीत असे म्हणतात देखील की पूर्वी यांच्यामध्ये खूप क्रोध होता, आता खूप गोड बनले आहेत. महिमा करतात. काही जण तर पवित्रतेला विरोध करतात. म्हणतात की विकारांशिवाय सृष्टी कशी चालेल. अरे, संन्यासी तर विकारामध्ये जात नाही. मग त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी बोला. पवित्र बनणे तर चांगले आहे ना. इथे तर घरदार सुद्धा सोडवले जात नाही. सर्वांसोबत खूप गोड बनून राहायचे आहे. एक बाबांची आठवण करायची आहे. हे आहेत रचयिता, आपण आहोत रचना. वारसा बाबांकडून मिळतो. भावाला भावाकडून वारसा मिळू शकत नाही. गातात सुद्धा आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. मग जरूर पिता देखील असणार ना. भाऊ भाऊ पित्याशिवाय असतात का. आता बघा तुम्ही कसे भाऊ बहीण बनता. वारसा दादेसे म्हणजेच आजोबांकडून मिळतो. मुखवंशावळी झालात. गायले सुद्धा जाते प्रजापिता. इतकी सारी प्रजा आहे तर जरूर दत्तक घेतलेली असणार. कुखवंशावळी असू शकत नाही. तुम्ही ब्राह्मण नंतर देवता बनता. हा बाजोलीचा म्हणजेच कोलांटी उडीचा खेळ तुम्ही खेळता. हे चक्र फिरत राहते. यांना नवीन रचना म्हटली जाते. तुम्हा मुलांचे भाग्य आता चांगले बनत आहे. नरापासून नारायण बनण्यासाठी आले आहात. हा आहे एम ऑब्जेक्ट. लक्ष्मीनारायण बनत आहात. चित्र समोर ठेवले आहे. मग असे का म्हणता की साक्षात्कार होईल तेव्हा आम्ही मानणार. अरे, तुमचा पिता मरण पावल्यावर त्यांचे चित्र म्हणजेच फोटो तर बघाल ना. असे थोडेच म्हणाल की ते जिवंत होऊन त्यांचा साक्षात्कार झाला तर आम्ही मानणार. बाबांना बघायचे असेल तर 9 भक्ती करा तर बाबा तो साक्षात्कार करवतील. परंतु साक्षात्काराने होणार काय. इथे तर तुम्हाला साक्षात्कार होतो की तुम्हीच देवी देवता राजकुमार राजकुमारी बनणार. तर या साऱ्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला याच धूनमध्ये राहायचे आहे. तुम्ही तर जाणता की अजून राजधानी स्थापन झालेली नाही. आत्ता लढाई लागूच शकत नाही. कर्मातीत अवस्था अजून कुठे झाली आहे. आता तुम्ही बघाल की गल्ली गल्लीमध्ये ही रुहानी हॉस्पिटल कॉलेजेस उघडत जातील. बाबा बुद्धीचे कुलूप उघडत जातील. ब्राह्मणांची वृद्धी होत जाईल. ब्राह्मणांनाच मग देवता बनायचे आहे. तुमच्यामध्ये सुद्धा ताकद येत जाईल. आता भाषण ऐकून 1-2 निघतात, नंतर 50-100 निघतील. पुरुषार्थ करायला लागतील. होणार तर आहेच ना. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. घर सोडायचे नाही. कोणी काढून सुद्धा टाकतात, परंतु यामध्ये पक्के नष्टो मोहा झाले पाहिजे. त्यामुळे बाबा शरण देखील खूप खबरदारीने देतात. नाहीतर इथे येऊन त्रास द्यायला लागतात. मुलांना तर खूप गोड बनायचे आहे. तुमचे ज्ञान आहेच गुप्त. मंत्र कानामध्ये सांगतात ना. तुम्ही देखील कोणाला सांगता शिवबाबांची आठवण करा. पुढे जाऊन फक्त सांगण्याने देखील बुद्धीला झटकन पटेल आणि लगेच पुरुषार्थ करायला लागतील. हळूहळू झाड वाढत जाईल. मुलांना खूप पुरुषार्थ करायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. नंबरवार बनतात ना. सर्वजण एक समान तर असणार नाहीत. हो, सतयुगामध्ये सर्वजण पवित्र होतील. तिथे दुःखाचे नाव देखील नसते. दीपावली असते सतयुगामध्ये. दसरा असतो संगम युगावर.
तिथे तर सदैव दिवाळी असते. दिवाळीचा अर्थच आहे सर्व आत्म्यांची ज्योत प्रज्वलित होणे. असे नाही की सतयुगामध्ये कोणती दीपावली साजरी करतात, दिवे इत्यादी लावतात. नाही, तिथे तर जेव्हा कॉरोनेशन म्हणजेच राज्याभिषेक होतो तेव्हा आनंद साजरा करतात. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाची आत्मा स्वच्छ शुद्ध असते. तिथे सारे जण पवित्रच असतात. तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. जसे बाबांना नॉलेज आहे तसे तुम्हा मुलांना देखील आहे. बाकी तिथे तर सर्वजण पवित्रच असतात. त्यामुळे आनंदच आनंद असतो. तर बाबा समजावतात, मुलांनी कधीही घाबरून जायचे नाही. तुमची लढाई खूपच वेगळी आहे. तुमची लढाई आहेच जुना शत्रू रावणासोबत. तुम्ही मायेवर विजय प्राप्त करून जगतजीत बनता. बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत. बाहुबळाने कोणीही विश्वाचा मालक बनू शकत नाही. आता बाकी थोडा वेळ आहे. विनाश समोर उभा आहे. कल्पापूर्वीप्रमाणे आपण गुप्त रीतीने राजयोग शिकत आहोत. किती गुप्त शिक्षण आहे याला कोणीही जाणत नाही. ज्यांनी कल्पापूर्वी राज्यभाग्य घेतले होते तेच आता घेतील. त्यांचाच पुरुषार्थ होईल. जेवढा जेवढा तुम्ही रावणावर विजय प्राप्त करत जाल तेवढी आठवणीने शक्ती मिळत जाईल. मुलांनी वेळ वाया घालवता कामा नये. बाबा म्हणतात की मुलांनो, सेवा करता करता थकून जाऊ नकात. कोट्यावधीमधून एखादाच निघतो तरीसुद्धा मायेची थप्पड लागल्याने नापास होऊन जातात. माया देखील सर्वशक्तिमान आहे तर बाबा देखील सर्वशक्तिमान आहेत. अर्धा कल्प तर मायेचा सुद्धा विजय होतो ना. तर बाबांची आठवण करायची आहे आणि श्रीमत घेत राहायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, खरे प्रेम एक बाबांवर करायचे आहे. बाकी सर्वांपासून नष्टो मोहा बनायचे आहे. मुखाने किंवा कर्मेंद्रियाने कोणतेही पापकर्म करायचे नाही. रजिस्टर नेहमी ठीक ठेवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सेवेमध्ये कधी थकायचे नाही. आपला वेळ वाया घालवायचा नाही. घराघरामध्ये रुहानी हॉस्पिटल उघडून सर्वांना आठवणीचे औषध द्यायचे आहे. आजचे वरदान आहे, प्रवृत्तीमध्ये राहत असताना लौकिकतेपासून न्यारे राहून प्रभू प्रेम प्राप्त करणारे लगावमुक्त भव. प्रवृत्तीमध्ये राहत असताना लौकिकतेपासून न्यारे राहून प्रभू प्रेम प्राप्त करणारे लगावमुक्त भव. विश्लेषण आहे, प्रवृत्तीमध्ये राहत असताना हेच लक्ष ठेवायचे आहे की आपण सेवास्थानावर सेवेसाठी आहोत. जिथे कुठे राहता तेथील वातावरण सेवास्थानाप्रमाणे असावे. प्रवृत्तीचा अर्थ आहे परवृत्तीमध्ये राहणारे, अर्थात माझेपणा नाही. बाबांचे आहे तर परवृत्ती आहे. कोणीही आले तर त्यांना अनुभव व्हावा की हे न्यारे आणि ईश्वराचे प्रिय आहेत. कशातही लगाव असू नये. वातावरण लौकिक नाही, अलौकिक असावे. बोलणे आणि करणे समान असावे, तेव्हा नंबर 1 मिळेल. आजचे स्लोगन आहे, नेहमी खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट राहा तर परिस्थिती येईल आणि बदलूनही जाईल. नेहमी खजिन्यांनी संपन्न आणि संतुष्ट राहा तर परिस्थिती येईल आणि बदलूनही जाईल. अच्छा, ओम शांती.